ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. Oh, lead us from unreal to real. Lead us from darkness unto light, and lead us from death to immortality. Peace, peace, peace. This is the universal invocation for inner transformation. This prayer is from Brihadaranyaka Upanishad. Our Brahma Vidya course is essentially from Upanishads. So this prayer is recited. साधनेमध्ये उतरताना जर तुम्ही नित्य नेमानं ही प्रार्थना म्हणत असाल, तुमच्या नित्यकर्मामध्ये ही प्रार्थना असेल, तर निश्चितच इट विल क्रिएट पॉझिटिव्ह ओरा अराउंड यू, रिकन्स्ट्रक्शन ऑफ माइंड, recognize true potentiality, and leads to enlightenment, goodwill, and prosperity. It will nurtures wisdom, strength, peace, and spiritual enlightenment. आपल्या या ब्रह्मविद्येच्या कोर्समधून आपण नेमकं हेच अचीव करणार आहोत, म्हणून ही प्रार्थना सांगितली. मी दुधाट गुरुजींना वंदन करतो. तसेच इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या या लेक्चरला सुरुवात करतो. आजचं हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि त्यामुळे या कोर्सची रूपरेखा आपण आज समजावून घेणार आहोत. कसं आहे ना, आपण एखाद्या प्रवासाला निघतो. व्हेन वी स्टार्ट ए जर्नी, वी कलेक्ट द इन्फॉर्मेशन. आपलं गंतव्यस्थान काय आहे, जाण्याचे मार्ग कुठले आहेत, रेल्वेने जाता येतं का, रोडनी जाता येतं का, विमानाने जाता येतं का, क्रूज मधून बोटीने जाता येतं का, या सगळ्याची आपण चाचपणी करतो. मार्गामध्ये कुठले कुठले स्थानक येणार आहेत, काय पाहायचंय, काय टाळायचंय, याचा आपण सगळ्याचा अभ्यास करतो आणि त्यामुळे आपला तो प्रवास आहे तो सुखकर होतो. प्रवासाचा आनंद आपण घेऊ शकतो. त्यामुळे या ब्रह्मविद्येच्या कोर्सची रूपरेखा सांगणं आवश्यक आहे. या ब्रह्मविद्येच्या कोर्सचं नाव मेंटल फिजिक्स कोर्स असं होतं. एडवर्ड जॉन डिंगले यांनी हा कोर्स 1927 मध्ये सुरू केला. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये. जॉन एडवर्ड डिंगले हे ब्रिटिश नॅशनल होते, फ्रीलान्स जर्नलिस्ट होते. नियतीच्या संकेतानुसार मजल दर मजल करत ते तिबेटमध्ये पोहोचले. तिबेटमध्ये काही लामांशी त्यांचा संपर्क आला. लामा म्हणजे तिबेटियन धर्मगुरू. दलाई लामा हे नाव तुम्हाला माहिती आहे. तर त्या तिबेटियन धर्मगुरूंकडून ते काही श्वसन प्रकार शिकले, ध्यानाच्या पद्धती शिकले आणि त्यांना असं वाटलं आपल्याला जे काही अनुभवलं आपण जे काही शिकलो आहे त्याचा प्रसार आणि प्रचार अमेरिकेमध्ये जाऊन करावा. म्हणून त्यांनी कॅलिफोर्निया इथे द मेंटल फिजिक्स इन्स्टिट्यूट स्थापन केली 1927 साली आणि 1972 साली ते निवर्तले. त्यांची ओळख डिंगलेमी अशी होती. 60च्या दशकामध्ये चेंबूरमध्ये श्री के एस रामनाथनजी म्हणून होते. त्या के एस रामनाथनजींनी हा कोर्स डिंगलेमी यांच्याकडून कॉरस्पॉन्डंटच्या स्वरूपामध्ये केला, पत्र व्यवहाराच्या स्वरूपामध्ये केला. टाइमलाईन लक्षात घ्या. त्यावेळेला आजच्या सारख्या कुरिअर सर्व्हिसेस नव्हत्या. त्याचप्रमाणे ईमेल, जीमेल, व्हॉट्सअप नव्हतं. एखादं पत्र अमेरिकेहून पाठवलं तर भारतामध्ये यायला 25 ते 30 दिवस लागत असत. अशा काळामध्ये रामनाथनजींनी हा कोर्स कॉरस्पॉन्डंटच्या स्वरूपामध्ये केला. त्यांची पर्सिवरन्स, त्यांची चिकाटी खरोखरच
लक्षात घेण्यासारखी आहे. रामनाथनजी पुढे ज्योतिर्मयानंद झाले आणि त्यांनी या कोर्सचं नामकरण ब्रह्मविद्या कोर्स असं केलं. रामनाथनजींचा असा विचार होता, या कोर्सचा जो गाभा आहे, तो भारतीय उपनिषदांचा आणि योगशास्त्राचा आहे. म्हणून त्यांनी त्याचं नामकरण ब्रह्मविद्या कोर्स असं केलं. 70च्या दशकामध्ये दुधाटांनी हा कोर्स रामनाथनजींकडे केला आणि रामनाथनजींनी त्यांना चेंबूरमध्ये, मुंबईमध्ये हा कोर्स घेण्याची परवानगी दिली. रामनाथनजींचं कार्य वेगळ्या स्तरावर त्यांनी इन्स्टिट्यूट स्थापन केली होती, ब्रह्मविद्या मिशन म्हणून, आणि त्यांचं कार्य चाललेलं होतं. दुधाटांनी नंतर चेंबूरमध्ये गांधी मैदानच्या जवळ असलेल्या रामशरण म्हणून अगरवालांचा बंगला होता, तिथे ब्रह्मविद्येचा वर्ग सुरू केला आणि नंतर तो बंगला रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर एफएक्स स्कूलमध्ये केला. केसी कॉलेज चर्चगेट इथेही त्यांनी ब्रह्मविद्येचे वर्ग घेतले आणि दादरच्या राजा शिवछत्रपती विद्यालयामध्ये त्यांनी वर्ग घेतले. दुधाटांनी 1985 पासून 2006 पर्यंत ब्रह्मविद्येचे वर्ग घेतले. दादरचा वर्ग हा मराठीमध्ये होता. दुधाटांनी तन मन धन अर्पण करून अत्यंत निस्पृह पद्धतीने ब्रह्मविद्येचे वर्ग घेतले आणि येणाऱ्या साधकांना जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टी, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, आपल्याला आयुष्यामध्ये काय हवंय आणि आपण ते कसं मिळवू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलं. दुधाट सर दरवेळेला महाबळेश्वरला गिरिविहारमध्ये ब्रह्मविद्या शिबिर घेत असत आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी अनेक विषयांवर लेक्चर्स दिली. इंग्रजीमधून असायची. त्या विषयांची फक्त मी तुम्हाला नावं सांगतो. पहिलं लेक्चर होतं थॉट डायनॅमिक्स, इज देअर जस्टिस इन द लाईफ, कंटिन्युटी ऑफ लाईफ इन द पार्टिसिपेटरी युनिव्हर्स, झेन मेडिटेशन, त्रिपुरा रहस्य, विज्ञान भैरव तंत्र, कैवल्य उपनिषद, कुंडलिनी, अशा अनेक विषयावर ते बोलत असत आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना या अध्यात्माच्या वेगवेगळ्या दालनामध्ये फिरवून आणलं आणि या ब्रह्मविद्येच्या कोर्सला एक उंची प्राप्त करून दिली, एक वेगळा डायमेन्शन, आयाम प्राप्त करून दिला. दुधाटांचं असं म्हणणं होतं की मी जे काही तुम्हाला सांगतो आहे दॅट इज मोर दॅन सफिशियंट, आणि दुधाटांकडे प्राथमिक ब्रह्मविद्या कोर्स, ऍडव्हान्स कोर्स, सुपर ऍडव्हान्स कोर्स, टीचर्स ट्रेनिंग कोर्स अशी भानगड नव्हती. आणि म्हणूनच हा जो ब्रह्मविद्येचा वर्ग आपण अटेंड करणार आहोत तो दुधाट संस्कारित ब्रह्मविद्या आहे. आणि 2006 पासून दुधाटांच्या त्यांनी देह सोडल्यापासून हा वर्ग चालू आहे आणि त्याच्या मागे ज्यांचे प्रयत्न आहेत, सहाय्य आहे, कष्ट आहेत, त्या सगळ्यांचा निर्देश करणं मला वाटतं आज आवश्यक आहे. म्हणून मी फक्त निर्देश करतो. उषाताई कुलकर्णी, सुषमा तुळपुळे, राधिका दुधाट, डॉक्टर क्षीरसागर, मंडलेचा, मीना माने, सुधीर म्हात्रे, सुरेश पारकर, श्रीकांत कुलकर्णी, माझे मित्र श्रीकांत क्षीरसागर, जे आपल्याला फ्लायर बनवून देतात, या सगळ्यांचं सहाय्य आहे. आणि त्यामुळे हा ब्रह्मविद्येचा कोर्स दुधाटांच्या पश्चात आज सुरू आहे आणि त्याच्याशी मी जोडलो गेलो आहे, हे मी माझं भाग्य समजतो. मी माझ्या वडिलांच्या मुळे 1991 साली या ब्रह्मविद्येशी जोडला गेलो. आज 2006 पासून जो ब्रह्मविद्येचा क्लासमध्ये 2 वर्ष नव्हता आणि आता 2025 मध्ये पुन्हा तो आपण सुरू करतो आहोत. मी काल माझ्या पत्नीशी बोलत होतो. म्हटलं दुधाटांनी 1985 ते 2006 आणि आज 2006 नंतर 2025 हा जवळ-जवळ 40 वर्षाच्या कालखंडामध्ये दुधाटांनी सुरू केलेली परंपरा चालू आहे. निस्पृहपणे दुधाट क्लास घेत होते आणि तीच परंपरा चालू आहे. हे वाटतं तितकं सोपं नाहीये. त्याचं खरोखरच परमेश्वरी कृपा. दादासाहेब मुंडले यांनी 1985 साली क्लास दुधाटांना घ्यायला सांगितलं. ते दादासाहेब मुंडले आणि दुधाट यांच्या कृपा प्रसादानं
ही परंपरा आजही चालू आहे. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता या कोर्सच्या अंतरंगामध्ये आपण थोडंसं उतरणार आहोत. हा जो कोर्स आहे, हा 22 आठवड्यांचा कोर्स आहे. या कोर्समध्ये तुम्हाला प्राणायाम आणि 8 ब्रीथिंग एक्सरसाइजेस सांगितले जातील, शिकवले जातील. ते कसे करायचे ते तुम्हाला सांगितले जातील आणि या ब्रीथिंग एक्सरसाइजची मी सगळी काही नावं तुम्हाला सांगत नाहीये. रिव्हायटलायझेशन ब्रेथ, फिजिकल परफेक्शन ब्रेथ, ग्रँड रिज्युव्हनेशन ब्रेथ असे 8 ब्रीथिंग प्रकार आहेत आणि या प्रत्येक श्वसनामध्ये त्याला स्पिरिच्युअल ब्रेथ किंवा आध्यात्मिक श्वसन असं म्हटलेलं आहे. कॉरस्पॉन्डिंग व्हेन यू आर डूइंग दिस एक्सरसाइज, यू हॅव टू डू सर्टन रोटेशन ऑफ आर्म्स, बेंडिंग अँड ट्विस्टिंग ऑफ wrist cumber, then movement, tilting of head backward and forward, spine straight and buttock tight, and deep breath down from the diaphragm. असं झाल्यानंतर तुम्हाला काही रिसायटेशन्स म्हणायला सांगितलेले आहेत. त्या रिसायटेशन्स एवढ्या पॉवरफुल आहेत. दिस इज द कोर ऑफ दिस ब्रह्मविद्या कोर्स यू विल अंडरस्टँड इन द प्रोसेस. अँड त्या रिसायटेशन्सना मी मंत्राच्या सामर्थ्य आहे असं म्हणतो. मननात त्रायते इति मंत्र, हा त्या रिसायटेशन एवढ्या पॉवरफुल आहेत की जेव्हा केव्हा तुम्ही निराश असता, जेव्हा केव्हा तुमची बॅटरी डाऊन झालेली असते, त्या रिसायटेशन नुसत्या तुम्ही म्हटल्या तरी तुमची बॅटरी पुन्हा चार्ज होऊ शकते. अशी ही पॉवरफुल रिसायटेशन्स आहेत. आणि त्याच्यानंतर आपण प्राणायाम पण करून घेणार आहोत, शिकणार आहोत. आणि पंचतत्व आणि पंचतन्मात्रा हा विषय आपण समजावून घेणार आहोत. हा विषय तसा समजायला कठीण आहे, परंतु आपल्या या ब्रीदिंग एक्सरसाइजच्या अनुषंगानं हा विषय जर आपल्याला समजला तर आपला जो पुढचा प्रोसेस आहे तो सहज सोपा होऊन जातो. ब्रह्मविद्या कोर्स मी तुम्हाला सांगितलं की दुधाटाने हा जो कोर्स आमच्या पुढे मांडला किंवा आम्हाला सांगितलं, तर त्यांनी या कोर्सला हे बहुआयामी मल्टी डायमेन्शनल कोर्स बनवून सोडलेला आहे. या कोर्समध्ये परमेश्वर हा विषय आहे. परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. प्रत्येकाची परमेश्वराबद्दलची संकल्पना वेगळी असते आणि परमेश्वर एक असं जरी म्हटलं तरी त्या परमेश्वराच्या वरून कितीतरी वाद-विवाद आपण जगामध्ये पाहतो. तर परमेश्वराची संकल्पना ब्रह्मविद्येप्रमाणे काय आहे? आजच्या विज्ञानाप्रमाणे काय आहे? विश्वाची निर्मिती कशी झाली? या गोष्टी आपण नीट व्यवस्थित समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर मन म्हणजे काय? सबकॉन्शियस माइंड हा आपला कोर्स द मेंटल फिजिक्सचा आहे. मेंटल फिजिक्स म्हणजे मनाचं विज्ञान असं आपण म्हणू शकतो किंवा मनाचं भौतिकशास्त्र हा फार मोठा जड शब्द झाला. मी त्याला मनाचं विज्ञान म्हणतो. त्यामुळे माइंड, मी मनाच्या चित्तवृत्ती वगैरे पतंजली वगैरे आणणार नाहीये. साध्या सिंपल सोप्या भाषेमध्ये व्हॉट इज द टेक्स्चर ऑफ युअर माइंड? इफ यू नो द टेक्स्चर ऑफ युअर माइंड, तुमच्या मनाचा पोत काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, हे जर तुमचं तुम्हाला कळलं तर त्यामध्ये तुम्ही बदलाव करू शकता, सुधार करू शकता. त्यामुळे मनाचा पोत, परमेश्वर हा विषय, नंतर मन म्हणजे काय हा विषय. त्याचबरोबर आपण जे काही वागतो, आपले विचारसरणी जी काही आहे, आपण त्या विचारसरणीचा परिणाम आपल्या शरीरामध्ये असलेल्या एंडोक्राइन ग्लँड्स किंवा जे हॉर्मोन्स निर्माण होतात, त्याच्यावर परिणाम होतो. तो कसा होतो हे आपण नीट सोप्या भाषेमध्ये समजावून घेणार आहोत. आपल्या ज्या हॅबिट्स असतात, सवयी असतात, त्या आयुष्यामध्ये खूप मायने ठेवतात. त्याचा खूप मोठा प्रभाव असतो. आपल्याला असं वाटतं की आपण सवयी बदलू शकत नाही. वी कॅनॉट चेंज द हॅबिट्स. यू कॅन चेंज द हॅबिट्स इफ यू अंडरस्टँड इट्स डायमेन्शन. यू कॅन इझिली डू इट. ब्रह्मविद्या कोर्स मी सुरुवातीला तुम्हाला बृहदारण्यक उपनिषदामधली प्रार्थना सांगितली. इट ब्रिंग्स पोटेन्शियली विदिन यू. इट क्रिएट्स अ पॉझिटिव्ह ओरा. अँड ऑल दिस थिंग डू हॅपन इन द प्रोसेस ऑफ द कोर्स. हे जे 8 श्वसन प्रकार आहेत,
ते तुम्हाला एका दिवशी सांगितले जाणार नाही. हा जो कोर्स स्प्रेड ओव्हर टू द 22 वीक्स आहे. इन दॅट 22 वीक्स समटाईम्स the lectures will be on the two lectures will be on the God, two lectures will be on the mind, there will be lectures on your endocrine glands, ते कसं फंक्शन करतात, हॅबिट्स कसं करतात. तुम्ही चैतन्य आहात. यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गॉड आणि तुम्ही कार्यरत चैतन्य असल्यामुळे तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. आपल्याला वाटतं, की मी काय करणार? एक आपली अशी एक मनीषा असते, चुकीची कन्सेप्ट असते. त्या सगळ्या याच्यामध्ये करेक्ट होणार आहेत. बघा राग, लोभ, मोह, सूड, असूया याला क्षडरिपू असं म्हटलेलं आहे. रिपू म्हणजे आजार. ते मानसिक आजार आहेत आणि आपण काही संत लागून गेलेलो नाही. आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये सापडलेलो असतो. त्यामुळे ह्याच्यातून हाऊ टू प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम ऑल these षडरिपूज इज इम्पोर्टंट. इन द process of this course you will understand how it is happening, and it will happen at a very subtle level, and that is happening is always there, it will always happen. Only thing that your sincere attention, your sincerity, discipline या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यांनी त्या गोष्टी घडणार आहेत. काय होतं, आपण बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी ठरवतो आयुष्यामध्ये, मला हे पाहिजे ते पाहिजे. अपेक्षा करणं, आशा करणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. परंतु कधी-कधी आपले प्रयत्न योग्य दिशेने होत नाहीत. प्रयत्न चुकतात. म्हणजे असं की मला जर हिमालयामध्ये जायचं असेल ट्रेकिंग करायला आणि माझ्याकडे जर सह्याद्रीचे मॅप्स असतील, तर मी तो हिमालयाचं ट्रेकिंग करू शकेन का? मग आपले जे मॅप असतात ते चुकीचे असतात आणि चुकीच्या मार्गाने आपण करतो आणि मी एवढं केलं का होत नाहीये? तर यू शुड हॅव अ क्लॅरिटी ऑफ द थॉट. व्हॉट यू वॉन्ट टू, यश म्हणजे काय? हाऊ टू बी सक्सेसफुल इन लाईफ, हे आपण या ब्रह्मविद्येच्या. आणि सक्सेस म्हणजे शेवटी काय? पैसा म्हणजे सक्सेस, पोझिशन म्हणजे सक्सेस, सत्ता म्हणजे सक्सेस नाही. सक्सेसमध्ये समाधानाला खूप महत्व आहे. हे आपल्याला हळू-हळू समजायला लागेल. बघा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी असतात. आपण हे सगळं मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण व्यवहारामध्ये आपल्या असं लक्षात येतं, की प्रत्येकाला सुंदर बायको हवी असते, ती मिळते का? सुंदर स्त्रिया किती असतात? प्रत्येकाला कर्तृत्ववान नवरा हवा असतो, तो मिळतो का? नाही. मग आपण शेवटी ॲडजस्टमेंट करतो आणि जीवन जगत असतो. आपल्याला असं अनेक समस्या असतात. ऑफिसला जायचं असतं, ट्रेन पकडायची असते, गाडी ड्रायव्हिंग करून जात असाल तर ट्रॅफिक असतो, त्याचा एक ताणतणाव येतो. ऑफिसमध्ये काम असतं, तुम्ही प्रोफेशनल असता तर प्रोफेशनलचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते वेगळ्या स्तरावरचे असतात. आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतोच असं नाही आणि आपण असं कधी-कधी आयुष्य रेटत असतो. ब्रह्मविद्या तुम्हाला सांगते, यू हॅव गॉट द पोटेन्शियलिटी. यू कॅन लिव्ह ॲज मच ॲज यू वॉन्ट. You can achieve whatever you wish. You have to keep the doors of your mind open. Then only these things are possible. हे या कोर्समध्ये हळूहळू तुम्हाला समजत जाणार आहे, उकलत जाणार आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, की दुधाटाने या कोर्समध्ये प्राथमिक कोर्स वगैरे असं म्हटलेलं नाही आणि या कोर्समध्ये तुम्ही आलेल्या आहात. ते काहीतरी योजना असेल म्हणून तुम्ही या कोर्सला आलात. बघा, पक्षी आकाशामध्ये उडतो, तो अकारण उडतो का? नाही. त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. वारा वाहतो, तुम्हाला तो स्पर्श करतो. झाडांना बहर येतो, ऋतू बदलतात, रात्रीनंतर पहाट होते. हे जे काही चाललेलं असतं ना, त्याच्यामध्ये काहीतरी कारण परंपरा असते. देयर इज अ कॉज अँड इफेक्ट डॉक्टरी. इट इज अ सायन्स ड्युटी टू फाइंड आउट व्हॉट इज द कॉज. आणि हे कारण शोधून जरी काढलं, तरी ते एकमेव कारण असेल का? असं आपल्याला निश्चित सांगता येत नाही. तुम्हाला हा ब्रह्मविद्येचा कोर्स सुरू होणार आहे असं कोणीतरी सांगितलं, तुम्हाला ती लिंक मिळाली, तुम्ही अटेंड केलात, हा झाला व्यावहारिक भाग. पण तुम्ही हा कोर्स जॉइन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामागे काहीतरी योजना आहे, काहीतरी ऋणानुबंध आहे. म्हणून तुम्ही हा कोर्स अटेंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून कुठलीही गोष्ट अकारण घडत नाही. जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, काही गोष्टी अनाकलनीय असतात. आपण त्याचा रेफरन्स शोधू शकत नाही.
अशाच प्रकारे गोष्टी घडत असतात. काहीतरी ऋणानुबंध असल्यामुळे तुम्ही हा कोर्स जॉइन केलेला आहे. मी एक तुम्हाला ॲश्युरन्स देऊ शकतो, की तुम्ही निश्चितच चांगल्या जागी आलेले आहात. इथे तुमची कुठेही फसवणूक केली जाणार नाही. या कोर्समध्ये तुमचा अटेंडन्स घेतला जाणार नाही. तुम्ही का आला नाहीत म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. तुमचं पत्रक ठेवलं जाणार नाही. प्रोग्रेस कार्ड ठेवला जाणार नाही. तुमची परीक्षा घेतली जाणार नाही. तुम्हाला मार्क ग्रेड दिली जाणार नाही आणि हा जेव्हा कोर्स संपेल ना, तेव्हा तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. अनेक लोकांना असं वाटतं, की आम्हाला सर्टिफिकेट मिळेल, अमुक. अजिबात आम्ही सर्टिफिकेट वगैरे काही देत नाही. तुम्ही हा कोर्स सुरू करताना जिथे होता आणि ही 22 आठवड्यांचा कोर्स झाल्यानंतर तुम्ही कुठे आहात, हे तुमचा तुम्हाला अंदाज आला. फ्रॉम व्हेअर यू वेअर अँड नाऊ व्हेअर यू आर, हे तुमचं तुम्हाला कळलं. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. सर्टिफिकेट्स घेऊन काही होत नाही, परीक्षा देऊन काही होत नाही. परंतु हा जो स्पिरिच्युअल अनफोल्डमेंटचा प्रोसेस आहे, तो होतो. बऱ्याच वेळेला मी जेव्हा ब्रह्मविद्येचे वर्ग घेत होतो, तेव्हा बँकेमध्ये मी जॉब करत होतो. त्यावेळेला अनेक कस्टमरशी माझा संबंध यायचा. काही मला सांगायचं, "हो, आम्ही ब्रह्मविद्या केली, आम्ही ॲडव्हान्स पण केली. तुम्हाला हा माहिती आहे का? तो माहिती आहे का?" मी काय बोलणार? मला फक्त दुधाट साहेब माहिती होते. त्यानंतर कालच मला एक फोन आला होता. "हां, आय वॉन्ट टू डू ब्रह्मविद्या. दॅट ब्रह्मविद्या व्हिच क्युअर्स ऑल द डिसीजेस." आता काय बोलणार? म्हणून मला दुधाटांच्या वेळेला नव्हतं. डिंगलेमी यांनी जेव्हा हा कोर्स सुरू केला, तेव्हा त्यांना त्याची आवश्यकता वाटली नाही. मला वाटायला लागली, की ब्रह्मविद्या प्रोटोकॉल म्हणून काहीतरी असावा. ब्रह्मविद्या शिष्टाचार म्हणून काहीतरी असावा. ब्रह्मविद्येचा कोर्स घेणारे आणि ब्रह्मविद्या कोर्स अटेंड करणारे, त्यांना हा शिष्टाचार माहिती असायला पाहिजे. म्हणून मी जनरली जेव्हा एक्सरसाइज सुरू करतो ना, त्यावेळेला हा शिष्टाचार सांगतो. परंतु आज मी सुरुवातीलाच हा शिष्टाचार सांगतोय. काय आहे, या ब्रह्मविद्येच्या कोर्स आपण जो करणार आहात, त्यांनी तुमचे सगळे निरोगी होऊन तुमचे सगळे रोग बरे होतात. तुम्ही डिसीज फ्री होता, असा दावा आम्ही करत नाही. निश्चितच तुमचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारतं. हा पहिला. दुसरा भाग आहे, अनेक जण सांगतात, की मी ब्रह्मविद्येचा कोर्स केला. मग मग मी स्पर्धा परीक्षेमध्ये हा पहिला आला, तो पहिला आला. ब्रह्मविद्येचा कोर्स मुळे तुमचा इंटेलिजंट कोशंट वाढत नाही. कॉग्निटिव्ह कॉन्शियसनेसमध्ये निश्चित वाढ होते. तुम्ही जी काही तुम्ही जी काही औषधं घेत आहात, त्या औषधांना, डॉक्टरी मार्गदर्शनाला हा कोर्स पर्याय नाही. दिस इज नॉट ए थेरपिटिक कोर्स. जसं योगा थेरपी असते तसा हा कोर्स नाही. आम्ही याच्यामध्ये कुठलीही आसनं शिकवत नाही. इथे फक्त श्वसन प्रकारावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. मेडिटेशनवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. रिसायटेशन्सवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि इतरच्या. नंबर 4, की हा जो ब्रह्मविद्येचा कोर्स आहे, हा कोर्समध्ये जे काही श्वसन प्रकार आहेत, त्यांनी केलं की हे होईल, त्यांनी केलं की ते होईल, असं होईल, तसं होईल. माझ्या माहितीमध्ये एव्हिडन्स बेस्ड रिसर्च फॉर ऑल दिस 8 ब्रीथिंग एक्सरसाइज कोणी केला आहे वाचण्यात नाही. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल फिजिक्सनीही केलेलं आहे. असं माझ्या वाचनात नाही. तुमच्या कोणाच्या असेल तर ठीक आहे. त्यामुळे फार मोठे टॉल क्लेम करू नये. प्रत्येकाला येणारा अनुभव ही त्याची साधना, तो किती सिन्सिअरली ते करतो त्याच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाला येणारा अनुभव हा त्याचा स्वतंत्र आणि वेगवेगळा असेल. कोणाला आध्यात्मिक स्तरावर होईल, कोणाला अ, व्यावहारिक जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये प्रत्येकाला. सो व्हॉटेव्हर द रिझल्ट्स यू आर गोइंग टू गेट बाय अंडरगोइंग दिस जर्नी इज व्हेरी सब्जेक्टिव्ह वन. आणि हे मला तुम्हाला ॲज अ प्रोटोकॉल ऑफ ब्रह्मविद्या सांगायचं आहे. ब्रह्मविद्येचा कोर्स केला म्हणजे तुमचे सगळे रोग बरे होतात. तुम्ही सुपर ह्युमन होता.
असं काही नाही. तुम्हाला जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. एक स्पिरिच्युअल डायमेन्शन प्राप्त होतं. तुमचा प्रोग्रेस तुम्ही जीवनामध्ये यश संपादन करू शकता. तुमच्या पोटेन्शियलिटी तुम्हाला कळतात. तुमचं थिंकिंग राईट होतं. बघा कसं होतं ना, एक उदाहरण देतो मी नेहमी एक उदाहरण देतो. 2 आपण माइंड हा विषय घेणार आहोत. परमेश्वर हा विषय घेणार आहोत. देव जरी मज कधी भेटला, माग म्हणाला माग हवे ते. आपल्याला माहिती नाही. वी आर सो कन्फ्यूज. परमेश्वर भेटला तर त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला स्पष्ट नसतं. कारण आपल्या विचारांची दिशा ही भरकटलेली असते. मी एक जनरल स्टेटमेंट करतोय आणि 2 मित्र होते. एक होता आंधळा ब्लाइंड आणि दुसरा होता पांगळा. दोन्ही पाय नव्हते. आता ते काय करायचे? ते रोज भीक मागायला देवळाच्या बाहेर येऊन बसायचे. आंधळ्याला चालता येत होतं. जो पांगळा होता त्याला दिसत होतं. मग तो आंधळा त्या पांगळ्याला पाठीमुळीवर घ्यायचा आणि तो पांगळा सांगायचा, "हां, इथे खड्डा आहे, तू असा जा, तसा जा." आणि दोघं जण भीक मागायला बसायचे. गोष्ट जुनी आहे. आता रिक्षानी पण येत असतील, उबरनी पण भीक मागायला येत असतील, तो प्रश्न वेगळा आहे. आणि हे दोघं जण भीक मागत देवळाच्या बाहेर आणि संध्याकाळी घरी जात आणि जी काही भीक मिळालेली आहे ती आपापसात वाटून घे. मग काही दिवसानंतर त्या आंधळ्याला असं वाटायला लागलं, की हा जो लंगडा आहे ना, तो माझा मी आंधळा आहे त्याचा गैरफायदा घेतो. लोकं मी आंधळा आहेत म्हणून भीक टाकतात. मला त्याच्यातला वाटा जास्त मिळाला पाहिजे. लंगड्याला वाटायचं, की मी लंगडा आहे, मला पाय नाही, मी काही काम करू शकत नाही. आंधळा काहीतरी करू शकतो, पण मी काहीच करू शकत नाही. म्हणून लोकं माझ्यासाठी म्हणून ते जास्त पैसे देतात. मला अधिक वाटा मिळाला पाहिजे. रोज त्यांची भांडणं व्हायची. सकाळ झाली, की त्यांची ड्युटी सुरू. एक दिवस असं झालं, त्या देवळातल्या देवाला असं वाटलं, हे एवढे कष्ट करतायत बिचारे. तो आंधळा लंगड्याला खांद्यावर घेऊन येतो, दोघं इथे बसतात. तर तो देवळातला देव बाहेर आला आणि त्या आंधळ्याला म्हणाला, "मी देव आहे. तुला काय हवं ते माग." आंधळा म्हणाला, "मी काहीच पाहत नाहीये, मला काहीच दिसत नाही. तू देव आहेस, काय करतोस मला माहिती नाही. पण तू देव जर असशील ना, तर एक कर. हा जो लंगडा आहे ना, हा खूप शहाणपट्टी करतो. त्याला आंधळा कर." देव म्हणाला, "तथास्तु." मग तो देव त्या लंगड्याकडे गेला आणि म्हणाला, "मी देव आहे. तुला काय हवं ते माग." तो लंगडा म्हणाला, हा जो आंधळा आहे ना, त्याला खूप स्वतःला खूप हे समजतो. त्याला असं वाटतं, हे करतो. तू करणार असशील तर त्या आंधळ्याला लंगडा कर. देव तथास्तु म्हणतो. बघा, आपल्याला तुम्हाला हसू येईल कदाचित, पण आपली मनस्थिती तशी असते. आपल्या मनामध्ये इतके पूर्वग्रह असतात. आपलं मन इतकं कलुषित झालेलं असतं. आपल्या मनामध्ये एवढे प्री कन्सीव्हड नोशन्स असतात, संशय असतात आणि ह्यामुळे आपण स्वच्छ आणि निर्मळ विचार करू शकत नाही. ही आपली अ, हा आपला प्रॉब्लेम असतो. आणि जेव्हा तुम्ही या ब्रह्मविद्येचा कोर्स करायला लागतात, हळू-हळू युअर माइंड बिकम्स प्युअर, युअर थिंकिंग बिकम प्युअर, यू हॅव्हिंग क्लॅरिटी ऑफ द थॉट. काय करायला पाहिजे, काय करायला नको, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे तुमचं तुम्हाला कळायला लागतं. आणि जेव्हा तुमचं तुम्हाला कळायला लागतं, तेव्हा जे तुमच्यामध्ये परिवर्तन होतं ना, ते लास्टिंग असतं. ते बुनियादी तौरवर तुमच्यामध्ये परिवर्तन व्हायला आवश्यक आहे. बघा, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्या विश्वात्मक देवाकडे काय मागितलं? ते म्हणतात, "जे खळांचे व्यंकटी सोडो, सत्कर्म तया रती वाढो, दुष्टांचा दुष्टपणा नाश हो, त्यांच्यामध्ये सत्कार्याची वाढ हो, भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे, प्राणी मात्रांमध्ये मैत्री भाव निर्माण हो आणि जो जो वांछील ते ते लाहो." प्रत्येकाच्या मंगल इच्छा पूर्ण व्हावा. ज्ञानेश्वरी ही टीका भगवद्गीतेवर लिहून झाल्यानंतर अत्यंत निर्मळ मनानं ज्ञानेश्वरांनी भगवंताकडे काही मागितलं नाही, तर सगळ्यांसाठी जे पसायदान मागितलं. ते का? चित्त शुद्ध असल्यानंतर
तुम्ही परमात्म्याकडे काय मागता आणि जेव्हा तुमचं मन कलुषित असतं, संशयाने ग्रस्त असतं, स्वार्थाने बरबटलेलं असतं, त्यावेळेला परमेश्वर जरी तुम्हाला भेटला, तरी तुम्ही काय मागाल सांगता येत नाही. म्हणून या ब्रह्मविद्येच्या वर्गामध्ये नॉट टू युअर नॉलेज, स्लोली अँड स्टेडीली हा प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधून तुम्ही गेलात, निश्चितच तुमच्यामध्ये बदलाव होईल, सकारात्मक बदलाव होईल. आज आपण आजपासून या नवीन कोर्सला सुरुवात करणार आहोत. मीही काहीतरी नवीन शिकतो, नव्याने शिकतो. नवीन मला काहीतरी शिकायला मिळता माझा फायदा आहे. आणि मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो, तुम्ही हे 2-3 लेक्चर्स अटेंड करा. तुम्ही या कोर्सच्या व्हायब्रेटरी लेव्हलला ट्यून झालात, मग तुम्हाला सगळ्या गोष्टी अनफोल्ड व्हायला लागतील. जर तुम्हाला असं वाटलं, की या कोर्समध्ये काही फायदा नाहीये, हा कोर्स आय एम नॉट फिट फॉर दिस कोर्स. There is no force that you should continue. You can take your own decision. But before taking such types of decision, I will ask you at least you attend 3-4 course, 3-4 lectures, tune to the vibrated level of what I am explaining to you. I am not explaining anything. This is the Dudhat Samskarik Brahmavidya course. नियतीची योजना आहे की मी हा कोर्स घेतो, माझं त्याच्यामध्ये काहीही नाही. म्हणून हा जो कोर्स आहे ना, तो तुम्ही करा. त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे आपल्याला बऱ्याच वेळेला यश म्हणजे काय याची सुद्धा कल्पना नसते. व्हॉट इज सक्सेस? पैसा मिळाला म्हणजे यश आहे का? वैभव मिळालं म्हणजे यश आहे का? सत्ता मिळाली म्हणजे यश आहे का? तुमचं नाव सगळीकडे झालं म्हणजे यश आहे का? आपण यशाला कंपार्टमेंटमध्ये बघतो. परंतु लाईफ इज टू बी लिव्हड इन टोटॅलिटी. हा जो ब्रह्मविद्येचा कोर्स आहे, या ब्रह्मविद भारतीय आध्यात्मिक विचार म्हणजे ब्रह्मविद्या आणि मेंटल फिजिक्स आधुनिक मानसशास्त्र याचा एक सुंदर ब्लेंड, याचा एक सुंदर समतोल, याचा एक सुंदर संतुलन या कोर्समध्ये आहे. आणि या कोर्समधून म्हणजे प्रत्येकाला काय त्या कोर्समधून मिळेल, जर शुद्धीकरण श्वसन म्हणून जे आहे, इट इज हॅव्हिंग दॅट पोटेन्शियली टू अरोज युअर कुंडलिनी. इफ यू आर हॅव्हिंग दॅट प्रिपेअर्ड, यू मे गेट दॅट बेनिफिट. मेमरी डेव्हलपमेंटमध्ये तुमचा कॉग्निटिव्ह कॉन्शियसनेस वाढू शकतो. रिव्हायटलायझेशन ब्रेथमध्ये यू आर रिकन्स्ट्रक्टिंग युअर सेल्फ टू फेस ऑल द ग्राउंड रियालिटीज अँड एक्सेल इन दॅट. बऱ्याच वेळेला असं असतं आयुष्यामध्ये, आपलं जे गणित आहे ना, ते बरोबर जुळत नाही. म्हणजे कोणाला घर हवं असतो, कोणाला मोठी गाडी घ्यायची असते, BMW असावं असं वाटतं, कोणाला मुलांना चांगली ऍडमिशन मिळावी असं वाटतं, नोकरी आपल्याला चांगली मिळावी, मुलांना पण त्या गोष्टी आपल्या मनासारख्या प्रत्येक वेळेला होतात असं नाही. हे जे जीवनाचं वेळापत्रक आहे ना, ते कधी-कधी आपल्या हातातून निसटून जातं. मग आपण काय करतो? आपण प्रयत्न तर करत असतो, प्रत्येक जण प्रयत्न करतो, प्रत्येक जण आपलं आयुष्य हे सुखाने, समृद्धीने, आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. हे जेव्हा होत नाही, आपण प्रयत्न करून सुद्धा आपल्या गोष्टी आपल्या हातात येत नाही. त्यावेळेला मग आपण काय जातो, एखाद्या देवळात जातो, दर्ग्यामध्ये जातो, चादर चढवतो, कुठल्यातरी देवळामध्ये जातो, नाहीतर आध्यात्मिक दुकानं मांडलेली गुरु लोक आहेत. आज तर त्याच्याही पुढे झालेलं आहे. आज रिलेशनशिप प्रॉब्लेम्स एवढे आहेत. आजची जी 40-45च्या वयामधली जी जनरेशन आहे, ते त्या बाबा महाराजाकडे जात नाही. त्यांनी नवीनच काढलेलं आहे. फॅमिली कॉन्स्टिट्युशन. मी विचारलं, "बाबा काय आहे?" तर त्यांनी सांगितलं, की तुमचं आत्ताचं जे काही जीवन आहे, त्याच्यामध्ये जे काही रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, हर्डल्स आहेत, मग तुमच्या पास्ट लाईफमध्ये हे त्याचं कारण. तुम्हाला कारण समजलं, त्याच्यातून सोल्युशन काही आहे का? आपण तर म्हणतो आत्ता आपल्याला जे भोग आहे ते पूर्वसंचितामुळे आलेले आहेत, पूर्वकर्मामुळे आलेले आहेत. ते समजून घेण्यासाठी ₹5,000-5,000 सेशन. सी, माणसं अस्थिर झालेली आहेत. माणसांना कळत नाहीये हाऊ टू विथस्टँड. पूर्वी बघा, प्रत्येकामध्ये सोशिकपणा असायचा, टॉलरन्स लेव्हल असायची आणि त्यामुळे 40-40, 50-50 वर्ष लोकांचा संसार झाला. आज
गोष्टी बदललेल्या आहेत. टॉलरन्स कमी झालेला आहे. आपल्याला काय हवं याचं आपल्यालाच भान राहिलेलं नाहीये. मग आपण कुठेतरी काहीतरी आधार शोधायला लागतो. आमच्या विमलाबाई ठकार म्हणायच्या, "आधार हवा, आश्रय नको." तुम्ही त्या बाबाच्या, गुरुच्या, त्या अ, अ, अनेकांच्या आश्रयाला जाता. आधार म्हणून ठीक आहे. तिथपर्यंत ठीक आहे. म्हणून माझं तर नेहमी मी असं आमच्या दुधाटांमुळे मला एक प्रकारची एक जी क्लॅरिटी आली आहे. आमचे दुधाट साहेब ना, त्यांच्या जर कोणी पाया पडलं ना, तर ते स्वतः पाया पडायचे. ते म्हणाले, "मी तुमच्यातल्या परमात्म्याला नमस्कार करतो." सी व्हॉट इस यू हॅव टू अंडरस्टँड क्लॅरिटी ऑफ द थॉट, की माणसानी नम्र असावं, माणसानी ग्रॅटिट्यूड असावा. ब्रह्मविद्या हा कोर्स तुम्ही केल्यानंतर नॉट टू युअर नॉलेज, द ग्रॅटिट्यूड लेवल इन यू इज इन्क्रीज. यू विल नॉट फील इट, बट यू विल एक्सपिरियन्स इट. काही गोष्टी अशा असतात ना, त्या क्वांटिफाय करता येत नाही. पण तुमच्या अनुभवामध्ये त्या आल्या, की तुम्हाला समजतात. स्पिरिच्युअलमध्ये असं असतं ना, तुम्ही एखाद्याला सांगितलं, "मी हे करतो, मी नामस्मरण करतो, मला असं होतं." द मोमेंट यू टेल युअर एक्सपिरियन्स टू अदर्स, तो कुठल्या स्तरावर आहे, तो कुठल्या गोष्टीने विचार करतो तुम्हाला माहिती नाहीये. अँड युअर एक्सपिरियन्स बिकम नॉट युअर एक्सपिरियन्स, इट विल बिकम्स ए जनरल स्टेटमेंट. अध्यात्माच्या प्रवासामध्ये तुम्हाला येणारे अनुभव हे तुमचे स्वतःचे आहेत. पुढच्या अनुभवावरून कधीच बोलू नये, याला अनुभव आला, मग मला का नाही? मग मी सांगतो मला पण आला. असं नसतं. स्पिरिच्युअलिटी देअर इज नो कंपॅरिझन. इन मुंडेन लाईफ यू हॅव टू इन द कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. पण त्याच्यासाठी तुमचा जो बेस आहे ना, म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे, की संसार करावा नेटका मग परमार्थ विवेका. ब्रह्मविद्या तुम्हाला तेच सांगते. इन दिस मुंडेन लाईफ यू हॅव टू गेट सक्सेस. यू हॅव आणि आपलं एक प्रोक्लेमेशन आहे. ते मी पुढे कोर्समध्ये समजलं. ब्रह्मविद्या टेल्स यू नाऊ आय विल जस्ट कन्क्लूड, की ब्रह्मविद्या टेल्स यू तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे, ते तुम्ही मिळवू शकता. यू कॅन अचीव्ह व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला जितके वर्ष जगायचं आहे, बघा, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. तुम्हाला जितके वर्ष जगायचं आहे, तितके वर्ष तुम्ही जगू शकता. यू कॅन लिव्ह ॲज मच ॲज यू कॅन, बट फॉर द पर्पज दॅट इज मेन्शन इन ईशावास्य उपनिषद. एव्हरी थॉट हॅज a टेंडन्सी टू रिअलाइज. प्रत्येक संकल्पामध्ये तो सिद्ध होण्याची क्षमता असते. युअर संकल्प असला पाहिजे आणि मॅप बरोबर असले पाहिजे, प्रयत्न बरोबर असले पाहिजे आणि तरच त्या गोष्टी होतात. मी आजच भगवद्गीतेतल्या 18व्या अध्यायातला 13वा का 14वा श्लोक आहे. तो म्हणतो जीवनामध्ये यश प्राप्त व्हायला असं होते अधिष्ठान, कर्ता म्हणजे जीव तुम्ही, डुअर, देन करण, इन्स्ट्रुमेंट, देन प्रयत्न, अँड लास्ट इज दैव. आपण म्हणतो माझ्या नशिबात नाही. ह्या तुमचं शरीर आहे, तुमचं अधिष्ठान आहे. तुम्ही करता आहात. तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मनबुद्धी आहे. त्याचा उपयोग करायचा आहे. प्रयत्न करायचे आहेत. आणि मग उरलेला जो 5वा आहे 5% ते दैवाचं आहे. पण आपण माझ्या नशिबातच असं नाही, माझं हे असंच होतं. असं करून नशिबाच्या नावाने बोटं मोडत असतो. ब्रह्मविद्या तुम्हाला जागृत करते. ब्रह्मविद्या तुम्हाला सांगते, "यू आर द मास्टर ऑफ युअर ओन लाईफ अँड यू कॅन अचीव्ह व्हॉटेव्हर यू विश. ओन्ली थिंग इज डोअर्स ऑफ माइंड, यू हॅव टू कीप इट ओपन. If you keep your doors of mind open, you will receive all from that totality whatever is required." In our Brahmavidya course, मी तुम्हाला सांगितलं, की त्याच्यामध्ये 2 एक्सरसाइज आहेत. एक आहे व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज. न्यू एज थिंकिंग वगैरे त्याच्यामध्ये पण तो आहे.
आणि म्हणून हा ब्रह्मविद्येमध्ये व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज आहे का? नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर एक मिरर एक्सरसाइज आहे. यू हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड हाऊ टू डू दॅट एक्सरसाइज आय विल टेल यू. परंतु हा जो व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज आहे, उपनिषद टेल्स यू आर दॅट तत्वमसी, दॅट इज द हायेस्ट व्हिज्युअलायझेशन. आय एम दॅट. And Brahmavidya means the knowledge of absolute truth. It leads to self-realization. And I am that Tatvamasi. या सगळ्या गोष्टी या ब्रह्मविद्येमध्ये अंतर्भूत आहेत. आणि हा आपला ब्रह्मविद्या प्लस मेंटल फिजिक्स याचं जे कॉम्बिनेशन आहे, दुधाट साहेब म्हणायचे इट इज अप्लाइड सायन्स. त्या दृष्टीने आपल्याला या कोर्सला उतरायचं आहे. डोक्यामधले कन्सेप्ट काढून टाका की या कोर्स केल्यामध्ये मध्ये सगळे आजार बंद होतील, ब्लड प्रेशरची औषधं बंद होतील, डायबेटिसची औषधं बंद होतील, थायरॉइडची औषधं बंद होतील, वगैरे वगैरे. असे जर तुमच्या मनामध्ये फ्रेमवर्क असेल तर ती बदला. इट इज नॉट ए थेरपी. म्हणून मला तो प्रोटोकॉल सांगण्याची गरज भासायला लागली. मी आज पहिल्याच लेक्चरमध्ये तो प्रोटोकॉल सांगितला. आता या कोर्समध्ये ज्या रिसायटेशन्स आहेत त्या मी तुम्हाला इंग्रजीमध्येही सांगणार आहे, मराठीमध्येही सांगणार आहे. हाऊ टू डू द एक्सरसाइज आय विल शो यू, आय विल गाईड यू इन इंग्लिश ऑल्सो, इन मराठी ऑल्सो. मी जेव्हा दुधाटांकडे ब्रह्मविद्येचा कोर्स केला, आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल विथ इंग्लिश रिसायटेशन्स. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा इंग्लिश रिसायटेशन्स मी पटकन म्हणतो. सो आय हॅव नॉट केप्ट डिमार्केशन. हे असं अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपण ही ब्रह्मविद्या समजावून घेणार आहोत. हा ब्रह्मविद्येचा कोर्स करणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगितलं, यू हॅव गॉट ए ऑप्शन. इफ यू फाइंड दिस इज नॉट हेल्पिंग मी, बट असं होणार नाही. मला कॉन्फिडन्स आहे, मला विश्वास आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी हे स्टेटमेंट करतो. दुधाट साहेब म्हणायचे, दोज हू फॉलो द ब्रह्मविद्या प्रिन्सिपल, दोज हू follow this course sincerely, I have not seen any failures in life. एवढं मोठं स्टेटमेंट करणं एवढा मी मोठा नाहीये. मी फक्त एवढंच म्हणतो की हा तुम्ही कोर्स करा, अनुभव घ्या आणि त्या अनुभवानं, ज्ञानानं संपन्न व्हा. विचार करा, चिंतन करा. परमेश्वराने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे. जोपर्यंत शरीर काम करत असतं ना, तोपर्यंत आपल्या त्या शरीराची किंमत कळत नाही. जोपर्यंत तुमची तब्येत चांगली असते ना, तोपर्यंत मी असं करेन, मी तसं करेन. एकदा का तब्येतीने तुम्हाला साथ देण्याचं सोडलं की तुम्ही ध्यानाला सुद्धा बसू शकत नाही. ध्यान काय करणार? नीट बसता येत नाही, गुडघे दुखतात, स्पॉन्डिलिसिस आहे, अमुक आहे, तमुक आहे. जोपर्यंत तुम्ही फिजिकली फिट आहात, व्हॉटेव्हर मे बी युअर एज, व्हॉटेव्हर मे बी युअर प्रोफाईल, तुम्ही कुठलाही, तुम्ही हाऊसवाईफ असा, टीचर असा, प्रोफेसर असा, डॉक्टर्स असा, इंजिनियर्स असा, कुठल्याही स्टेजमध्ये असा, दॅट डज नॉट मॅटर. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट युअर ॲटिट्यूड. युअर ॲटिट्यूड डिसाइड्स युअर ॲल्टिट्यूड. सो तुम्हाला जीवनाकडे पाहण्यासाठी एक क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे, आणि मगच तुमचा प्रवास योग्य दिशेने होऊ शकतो. आज मी तुम्हाला आणखीन जास्त काही सांगत नाही, कारण कोर्समध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला उलगडत जाणार आहेत. तुम्हाला त्या गोष्टी, मी काही नव्याने काही वेगळं सांगणार नाहीये. तुम्ही हे पूर्वी ऐकलं असेल, तुम्हाला त्या गोष्टी माहिती असतील, पण त्याची जर तुम्हाला नव्याने उकल झाली, इफ यू अंडरस्टँड अ डिफरंट डायमेन्शन अटॅच टू इट. मी नेहमी गोष्टी सांगतो. गोष्ट सांगण्याचा उद्देश एकच आहे की दॅट इज रजिस्टर इन युअर सायकी. आता मी आंधळ्याची आणि लंगड्याची गोष्ट सांगितली. मी लंगडा म्हणतो, सॉरी, पण ती गोष्टच तशी आहे म्हणून मला तसं म्हणायला लागतं. मला कोणाचा उपमर्द करण्याचा इच्छा नव्हती किंवा नाही. तर कलुषित मन असल्यानंतर ते कसं विचार करतं, संशयग्रस्त मन असल्यानंतर ते कसं विचार करतं, आपल्या मनामध्ये प्री कन्सिव्ड नोशन्स, पूर्वग्रह, पूर्वग्रह असतील
तर आपण कसा विचार करतो, आपल्या स्वार्थाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्या मनाची बैठक कशी असते आणि ज्यावेळेला तुमचं मन शुद्ध होतं, व्हेन यू आर हॅव्हिंग द क्लॅरिटी ऑन द थॉट, व्हेन यू आर फ्रॉम आय कॉन्शियसनेस हा सगळा जो प्रवास आहे ना, एका शब्दामध्ये मी सांगतो आणि आजचं लेक्चर संपवतो. हा जो सगळा प्रवास आहे ना, आय कॉन्शियसनेस, सोल कॉन्शियसनेस टू द युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. शेवटचा जो आत्मस्वरूपात्मक श्वसन आहे, इट इज नथिंग एल्स आय कॉन्शियसनेस, सोल कॉन्शियसनेस अँड यू रीच टू द युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. विश्वची माझे घर. I am the part of the universe called whole. It is the optical illusion of consciousness. I feel I am separate from the universe. And then things starts. तुमची जर बैठक, तुम्ही समष्टीचा भाग आहात. तुम्हाला या परमेश्वराविषयानंतर कळायला लागेल, की परमेश्वर तुमच्यामध्ये कार्यरत चैतन्याच्या रूपाने अवशिष्ट आहे. मी सगळा कोर्स काही तुम्हाला या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये उलगडून सांगत नाहीये. परंतु तुमची एक व्हायब्रेटरी लेव्हल, तुमचं एक सेट ऑफ माइंड तयार व्हावं म्हणून मी हे तुम्हाला विस्तारानं सांगितलं आणि आपण 2 मिनिटं शांतपणे ध्यानाला बसूया. ओ